राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे, मोबाईल नंबर 7507 35 45 21। धन्यवाद। साकूर परिसरात अल्पवयीन मुलीवर अमानवीय दुष्कर्म घडले। या प्रकरणात 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एक फरार झालाय, तर एकाची सुटका करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील 15 वर्ष 8 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर साकूर गावातील रुबाब पान शॉप दुकानात 29 फेब्रुवारी रोजी अमानवीय दुष्कर्म झाल्याने संबंधित इयत्ता 10वीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिची इज्जत गेली। समाजात आपली जगण्याची नामुष्की झाली आहे। अशा कारणाने विषारी औषध सेवन करत आपली जीवनयात्रा कोवळ्या वयातच संपवली। या प्रकरणी रविवार दिनांक 17 मार्च रोजी अल्पवयीन मुलीचे आईच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसात 5 जणांवर आरोप करण्यात आले होते। घारगाव पोलिसांनी कसून केलेल्या तपासाअंती अखेर एकाची सुटका करत घारगाव पोलिसात 4 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यातील 3घांना अटक केली असून त्यांना संगमनेर येथे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे, तर यातील एक आरोपी फरार झालाय, तर एकाची सुटका करण्यात आली आहे। साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी 29 फेब्रुवारी रोजी 10वीचे रिसीट काढण्यासाठी साकूर गावात गेली होती। या दरम्यान त्या दिवशी सदर मुलगी घरी परतत असताना तिच्यावर येथील टवाळखोरांची नजर पडली, तर यातील मुख्य आरोपी सौरभ रावसाहेब खेमनार या नराधामाने तिला बळजबरी करून रुबाब पान शॉपमध्ये नेले। तिचे तोंडाला रुमाल बांधून तिचे हातपाय बांधले। त्याचा साथीदार आरोपी योगेश रामा खेमनार याने बाहेरून दुकानाचे शटर खाली ओढून घेत कुलूप लावले, तर त्याचे इतर साथीदार आरोपी प्रशांत भास्कर भडांगे, विजय खेमनार यांनी दुकानाबाहेर थांबून देखरेख केली, तर मुख्य आरोपी सौरभ खेमनार याने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अमानवीय दुष्कर्म केले। यानंतर तेथून सुटका झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आईजवळ सर्व प्रकार कथन केला। त्यानंतर अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करत आपली जीवनयात्रा संपवली आहे। या प्रकरणी अल्पवयीन मुलीला धमकी देत बळजबरी अत्याचार करणे, अत्याचारास मदत करणे व प्रोत्साहन देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम पोस्को अंतर्गत विविध कलमांन्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणात 5 जणांची नावे समोर आली होती, परंतु घारगाव पोलिसांचे तपासाअंती तसेच आरोपींकडे केलेल्या चौकशीअंती 4 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यात मुख्य आरोपी सौरभ रावसाहेब खेमनार व योगेश रामा खेमनार दोघेही राहणार हिरेवाडी पोस्ट, साकूर तालुका संगमनेर, तसेच प्रशांत भास्कर भडांगे राहणार भडांगे वस्ती, साकूर तालुका संगमनेर यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता या 3घांनाही न्यायालयाने 22 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। तर या प्रकरणात विकास गुंड याचा प्रत्यक्षात घटनेशी कोणताही संबंध नसल्याने त्यास पोलिसांनी चौकशीअंती सोडून दिले आहे। तर विजय खेमनार राहणार हिरेवाडी पोस्ट, साकूर तालुका संगमनेर हा फरार झाला आहे। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत। ब्युरो रिपोर्ट
महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर. महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.